या अपघातामध्ये अक्षयच्या पायातली ताकद गेलीये. डॉक्टर म्हणालेत की तो चालेल, पण कधी चालेल नाही माहित. अशा वेळी दुसरी कोणी मुलगी असती ना तर अक्षयला सोडून निघून गेली असती, पण कियारा नाही. खरंच तिचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. असं असूनही तिला अख्खं आयुष्य आमच्या अक्षय बरोबर काढायचंय. खरंच खरंच मला खूप कौतुक वाटलं कियाराचं. आज कियारा नसती तर माझ्या अक्षय बरोबर कुणी संसार केला असता. अच्छा, म्हणजे यांच्या मुलाचे पाय गेले म्हणून आज यांना माझी पोर हवी आहे होय. कालपर्यंत तिला घरात घेत नव्हते, आता यांचा पीस डिफेक्ट वाला झाला म्हटल्यावर माझ्या पोरीला सून मानायला लागले. लुच्चे. आणि मला याच गोष्टीचा आनंद आहे. तेव्हा उद्या जेव्हा अक्षयला डिस्चार्ज मिळेल तेव्हा कियाराही आमच्या बरोबर येईल घाडगे निवासमध्ये. कियाराला मी सून म्हणून स्वीकारणार आहे आणि ही आनंदाची गोष्ट गेल्या गेल्या घरातल्या सगळ्यांना सांगणार आहे. तेव्हा तुम्हीही आमच्याकडे यावयाची इच्छा आहे माझी. आधी आपण मुलांचा आनंद साजरा करूया आणि मग कायद्याने शिक्कामोर्तबही करूया. येते मी. डेंजरस बाई आहे माझी कियारा. जर हिच्या ताब्यात गेली त्या लंगड्या अक्षयची काठी बनून राहणार आयुष्यभर. नाही सावंत नाही, वाटेल ते झालं तरी चालेल, पण कियारा अक्षयला घरी सोडता कामा नये. काहीतरी फुल प्रूफ प्लान करायला हवा. खडगे खडगे. तुला पण टीट लागलाय बघ. ए बावळट, कुठे लागलाय माहितीये का? लगेच चालली पुसायला. इकडे दे. हॅपीनेस शेअर करत होता ना. आणि तू हाय करून 10 मिनिटं झाली अक्षय. काय करत होता इतका वेळ? एकदा तुला माझी आठवण नाही ना आली? आणि इतक्या वेळा कॉल केले मी तुला. फुटेल ना डोकं माझं. आयुष्यमान भव, सुखाने संसार करा.
अजून माझ्यावरचा राग नाही गेला. अमृता, निघालीस तू हॉस्पिटलमध्ये? हो. अगं, माई आणि अनंत आधीच गेलेत हॉस्पिटलमध्ये. माई आज खूप आनंदात होत्या. पहाटे मला जातानाच म्हणाल्या की अमृता खूप दमलीये, तिला अजिबात उठवू नको, झोपू दे. अमृता, शेवटी देवानी तुझं ऐकलं. आज अक्षय भाऊजी बरे होऊन घरी येणार आहेत परत. चला निघा. मी पण जाऊ? पेपर नेऊन दे अण्णांना. ते शोधतायत. त्यांच्या आधी रज उघडून वाचत बसतेस ना. हो आई, पण मी जपून ठेवते. त्यांना हवा तसा कोरा ठेवते. नाही नाही, मला कळलं, मी देते अण्णांना पेपर. ऑल द बेस्ट. आज अक्षय बरा होऊन घरी येणार आणि तू गाडग्यांच्या घरातून जाणार कायमची. हा? केलं होतं की नाही मी भाकीत की तू या घरातून जाणार? खरं झालं की नाही? हा, झालं की नाही? प्रश्न पडलाय. घरात कुणाला माहिती नाही. पण नेमकं हिलाच कसं काय माहिती? कारण मी स्पेशल आहे. माझी आकाशवाणी असते ना, ती खरी होते. मी म्हंटल नव्हतं? काय म्हंटल होतं? की तुला या घरात फार का नाही राहायचं. आता हिला कसं माहित हिचं म्हणणं कसं खरं होतं? ह्याचा सगळ्याचा विचार ना आईच्या घरी जाऊन करायचा. तिच्या हातचा असा गरम गरम चहा असा फुर्र 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 करून पिताना. हा, जा मुली जा, आईच्या घरी जाऊन सुखी राहा. हा, पण मजा आली, खूप मजा आली तुझ्या बरोबर खेळताना, हरताना, शेवटचं जिंकताना सुद्धा. इकडे तिकडे बघू नकोस आता. चल निघ, अक्षरवांना भेटायचंय ना. शेवटची भेट आहे ना तुम्हा दोघांची. देवा. जोरात धडधडतंय. ताटातुटीची वेळ जवळ आलीये, पण कियारा कुठेच दिसत नाही अजून. मला तर वाटलं होतं की माझ्या आधी आली असणार ती, जस्ट टू एन्श्योर की मी घर सोडते की नाही, शब्द दिल्याप्रमाणे. नाही, कियारा कुठे दिसत नाही. मला नाही वाटत कियारा येईल असं. शक्यच नाही, ती येणारच. आणि जर का ती आली नाही तर तिला दिलेला शब्दही तू पाळण्याची गरज नाही. बरोबर ना? नाही माई, असं होणारच नाही की ती येणार नाही. अक्षय, माई व्हीलचेअर घरी गेल्यावर सांगते काय ते. माही चल ना लवकर घरी, कंटाळा आलाय आता. आय एम सो 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 हॅपी.
आजपासून अख्खी ऑफिशियली माझा. खाडग्यांच्या नाकावर टिचून मिरवत मिरवत जाणारे मी त्यांच्या घरात. कियारा इन, अमृता आउट. आणि मी सांगेन की प्रत्येक गोष्ट ऐकावी लागेल त्या माई साहेबांना. जीव अडकलाय ना त्यांचा अक्कीमध्ये. ओके फाईन, आय डोंट हॅव एनी इश्यूज. फक्त मला माझ्या लाईफस्टाईलनी राहू दे. खरंच गेले त्या मुलाचे पाय. नाही नाही, मला आता प्रचंड काळजी घ्यावी लागणार आहे. मिंटू, कुठे चाललीस? हॉस्पिटलमध्ये अक्कीला डिस्चार्ज मिळणार आहे ना, म्हणून येते. हा, एक मिनिट. अगं थांब जरा. डॅड प्लीज ना, ऑलरेडी खूप लेट झालंय. मी तुमच्याशी आल्यावर बोलते ना, आरामात बोलते. खूप काय काय सांगायचंय. ओके चलो बाय. थांब थांब थांब. म्हणजे ना, तू आता ना हॉस्पिटलमध्ये जाऊ नकोस, मी सांगतोय म्हणून. पण असं का बोलताय डॅड? फक्त तू घाबरू नकोस. तू हॅपी व्हावीस म्हणून मी काहीतरी ठरवलं. म्हणजे मला आवडो किंवा न आवडो, पण तुझ्यासाठी हवं नको ते सगळं केलं की नाही. येस डॅड, पण मग आता का अडवताय मला? अगं वेडे, अडवत नाहीये मी. प्रॉपरली सेटअप करतोय. सेटअप म्हणजे? ऐक, तू आता हॉस्पिटलमध्ये जाऊ नको. ऐक ऐक, पूर्ण आहे. इथून ना तू सरळ एअरपोर्टला जा. अक्षयला डिस्चार्ज मिळाला ना की तो तुला एअरपोर्टवर येऊन जॉईन होईल. आणि मग तुम्ही फ्लाईटने एका शांत ठिकाणी जा, जिथे तुम्हाला कोणीही डिस्टर्ब करणार नाही. यापुढे मला तुमच्या दोघांमध्ये कोणताही अडथळा नको. अनंता, सगळ्या फॉर्मॅलिटीज झाल्यात ना आपल्या? हो माई, सगळ्या फॉर्मॅलिटीज झाल्या. तू अक्षयला घेऊन पुढे हो, आम्ही आलोच. माई, कियारा इथे नाही तर घरी नक्कीच आली असणार. पण ते आपण घरी गेल्याशिवाय नाही ना करणार. आणि आली असेल तर येऊ दे. ती खाणार आहे का तुला? घाबरतेस कशाला? चल चल. साधना, ही व्हीलचेअर वगैरे हे पाय काळजी करू नका. अशक्तपणा आलाय म्हणून डॉक्टरांनी सांगितलं व्हीलचेअर वरनं घरी नाही म्हणून. तुमच्या हातचं चांगलं चांगलं खाल्लं ना की ठणठणीत बरा होईल अक्षय. आई, काकू, अगं माई म्हणते ते अगदी बरोबर आहे. त्याची पोटॅशियम लेवल कमी झाली असं डॉक्टर म्हणाले. हायपोकॅलेमिया झालाय. इंजेक्शनचा कोर्स पूर्ण झाला की अगदी तो ठणठणीत होईल. हा, क्षणभर माझ्या काळजाचा ठोकाच चुकला. किऊ कुठे? डिस्चार्ज मिळाला तेव्हा पण नव्हती ती. अचानक कुठे गेली? हॉस्पिटलमध्ये तर बिनधास्त वापरत होती सगळ्यांसमोर. अक्षय, हे बघ आता ती इडापिडा सगळी बाहेर सोडून ये बघू. मृदुले, औक्षण कर त्याला.
सॉरी. हे घरात सावकाश हो. लवकर बरा हो. अच्छा. काय इडापिडा बाहेर ठेवा असं म्हणाले अण्णा. तुझ्याबद्दल बोलले, तूच आहेस ती इडापिडा. तुला घराबाहेर ठेवायला पाहिजे. मग जातेस ना, बॅग बिग भरून घेऊन जातेस ना घरी. अरे घरावरून आठवलं, अमृता प्रभुणे, प्रभुणेंच्या घरी खुशखबर दिलीस की नाही तू? नाही अजून नाही दिलीस. तुझ्या बर्थडेला कसं मस्त सरप्राईज दिलं होतं त्यांनी, तसं तू दे ना सरप्राईज रिटर्न गिफ्ट म्हणून. हं? तुझा वाढदिवस कसा असा दणक्यात साजरा केला सगळ्यांनी. आता तुझा निरोप समारंभ नको का तड 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 धडाम धुडूम असा दणक्यात साजरा व्हायला. हं? 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 वसुदे, तुझे हौसे मौजेचे दिवस सुरू झाले म्हणजे कपडे लत्ते खाणं पिणं वा 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 चंगळ चंगळ आणि हॉलिडेज. हॉलिडेज यू बेबी बरोबर जायला पाहिजे. कुलू मनाली, सिमला, दार्जिलिंग. कशाला वसुदे, भारतात हिंडायचे स्वप्न बघतेस. बाहेर जा, भारताबाहेर. म्हणजे कुठे? युरोप टूर. काही ग अख्खा युरोप पालथा घालायचा. वा. कियारा, त्या दिवशी कशी आली होतीस हळदी कुंकाच्या वेळेला, कोणालाही न सांगता अचानक सगळ्यांसमोर? तशीच आत्ता सुद्धा ये. कुण्णी कुण्णी तुला बाहेर काढणार नाही, उलट तूच त्या नकटीला बाहेर काढशील. ओ कियारा, आजा बेटा आजा.